मी बनवलेला आहे उडीद वडा। तर यामध्ये आपण ना सोड्याचा वापर केलेला आहे ना बेकिंग पावडरचा, तरीसुद्धा इतका छान आणि टेस्टी असा वडा आपला तयार झालेला आहे। तर तुम्हाला पाहायचा आहे ना, तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे। तर ते मी इथं स्वच्छ पाण्याने धुवून एक 5 ते 6 तास व्यवस्थित भिजून घेतलेली आहे। जर डाळ आपण व्यवस्थित भिजून घेतली तरच वडे आपले छान बनतात। तर ही आता मिक्सरला आपण व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत। तर इथं बघा उडदाची डाळ मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला वाटून। तर ही डाळ आपण वाटून घेत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। भिजलेल्या डाळीमुळे त्यामध्ये थोडंसं पाणी असते, त्यामध्येच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। कारण यामध्ये जर आपण पाणी घातलं तर परत आपल्या मेंदू वड्याला अजिबात शेप देता येत नाही, पीठ पातळ होतं। त्यामुळे पीठ बारीक करताना ही काळजी घ्यायची आहे। तर इथे बघा छान असं आपण हे पीठ थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। तर उडीद वड्याचं पीठ थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे वडा छान कुरकुरीत होतो आणि तेल अजिबात पीत नाही। तर इथं यामध्ये आता आपण बेकिंग सोडा किंवा सोडा अजिबात काहीही वापरणार नाहीत। तर सोडा न घालता सुद्धा वडा छान असा कुरकुरीत बनतो। तर ते बनण्याचं कारण म्हणजे इथे घालतो 1-2 चमचे आपण तांदळाचं पीठ। तर तांदळाचं पीठ यामध्ये घातल्यामुळे, तर इथे बघा तांदळाचं पीठ यामध्ये घातल्यावर आपल्याला व्यवस्थित हे पीठ फेटळून घ्यायचं आहे। तर एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित पीठ हे फेटळून घ्यायचं आहे। आपण जितक्या वेळ हे पीठ फेटळून घेऊ तितका वडा आपला छान फुलतो आणि पीठ छान फेटळून घेतल्यामुळे पीठ अगदी स्पंजी बनतं। तर इथे बघा एक 5 ते 10 मिनिट मी व्यवस्थित हे पीठ फेटळून घेते। तर इथं एकाच दिशेने आपल्याला पीठ फेटळून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्यानं। तर इथे बघा पूर्ण आपलं पीठ फेटळून झालेलं आहे। तर आपण हे पीठ एक 10 मिनिटं असंच ठेवणार आहोत। तर इथे बघा आता आपण तयारी करणार आहोत सांबरची। तर उडीद वडा म्हणल्यानंतर सांबर तर येतच। तर आता त्याची तयारी आपण करून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी एक पॅन घेतलेला आहे, छोटी कढई। आता त्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे। इथं मी 2 ते 3 चमचे तेल वापरलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा जिरं, त्यामध्येच आपण टाकतोय पाव चमचा मोहरी। तर जिरं आणि मोहरी चांगली आपल्याला तडतडून द्यायची आहे। त्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला कढीपत्ता। तर कढीपत्ता आपला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे 1 चमचा फ्रेश अशी अद्रक लसणाची पेस्ट। तर अद्रक लसणाची पेस्ट ही आपल्याला व्यवस्थित इथं परतून घ्यायची आहे। तर इथं बघा मी अद्रक लसणाची पेस्ट परतून घेतलेली आहे। अगदी मंद आचेवर हलकासा कलर बदलेपर्यंत, लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथे बघा पूर्ण आपला लसूण परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण टाकून घेतोय उभा चिरून घेतलेले 2 कांदे। तर इथे बघा उभा चिरून घ्यायचा आहे कांदा, सांबारमध्ये छान पण दिसतो आणि खायलाही छान लागतो। तर इथे बघा कांदाही आपल्याला व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवर। तर कांदा परतत असताना मी नेहमी टिप्स सांगत असते, रेसिपी बनवत असताना कांदा जर आपल्याला लवकर परतायचा असेल तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा आपला लवकर परतला जातो। तर यामध्ये आता आपण टाकून घेतोय चवीनुसार मीठ। तर इथे 1 चमचा मी मीठ वापरलेलं आहे चवीनुसार। तर मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो। तर इथे आपल्याला एक 5 मिनिट आता हलकासा कलर बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। तर सांबारमध्ये आपण लसणाचं आणि अद्रकचं थोडंसं जास्त प्रमाण ठेवायचं, म्हणजे लसणाचा जो फ्लेवर असतो आणि फोडणी जी बसते सांबारला, त्यामुळे सांबार अतिशय छान लागतं आणि चविष्ट बनतं। तर कांदा आपला थोडासा परतत आल्यानंतर फोडणीमध्येच आपल्याला टाकायची आहे फ्रेश अशी थोडीशी कोथिंबीर। तर कोथिंबीर आपल्या फोडणीमध्ये टाकल्यानंतर भाजी छान लागते। तर इथं आपली आता कोथिंबीर यामध्ये टाकल्यानंतर नक्कीच सांबारची सुद्धा चव छान लागणार आहे। तर इतर भाज्यांना ज्या पद्धतीने आपण कांदा तांबूस रंगाचा होईपर्यंत परतून घेतो, तर इथं तांबूस रंगाचा परतून न घेता थोडासा हलकासा कलर बदलेपर्यंतच परतून घ्यायचा आहे। तर बघा इथं मला कांदा मी परतून घेतलेला आहे।
तर आता यामध्ये आपण टाकतोय एक पाव चमचा स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेला भोपळा. तर आता त्यामध्येच टाकायचं आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेलं गाजर. तर इथे बघा 1 वाटी मी गाजर घातलेलं आहे. तर आता यामध्येच आपण टाकतोय 1 वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. आता त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला बटाटा. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हव्या तेवढ्या सांबारमध्ये भाज्या ॲड करू शकता. आपण कितीही भाज्या सांबारमध्ये ॲड केल्या तरी त्या कमीच आहेत. तर इथे बघा आता एक 5 मिनिट आपण हे व्यवस्थित भाज्या परतून घेणार आहोत. जर तुम्ही थोड्याशा आधी वाफलून घेतल्या भाज्या तर तुम्हाला जास्त काही परतण्याची गरज नाही. पण इथं आपण कच्च्याच भाज्या यामध्ये फोडणीमध्ये टाकलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला थोड्याशा वाफलून घ्यायच्या आहेत. तर इथे मी एक 5 मिनिट झाकण ठेवून छान अशी या भाज्यांना वाफ घेते. तर इथे बघा एक 5 मिनिट आता व्यवस्थित अशा आपण वाफलून घेतलेल्या आहेत भाज्या. तर तुम्ही पाहू शकता. तर एक 50% आपल्या भाज्या इथे वापरलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मसाले. तर यामध्ये आपण टाकून घेतोय 1 चमचा सांबर मसाला. त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा लाल तिखट. पाव चमचा यामध्ये आपण टाकतोय सुहाना मसाला. पाव चमचा यामध्ये आपल्याला वापरायचे आहे हळद. तर आता यामध्ये आपण टाकतोय पाव चमचा बेडगी लाल मिर्च पावडर. यामुळे कलर छान असा आपल्या सांबारला येणार आहे. तर इथे बघा आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर एक 5 मिनिट आपण व्यवस्थित मसाले यामध्ये परतून घेणार आहोत. तर मीठ आपण कांदा परतत असतानाच यामध्ये वापरलेलं आहे, त्यामुळे आता इथं आपल्याला मीठ वापरण्याची आवश्यकता नाही. तर आता यामध्येच आपण टाकून घेतोय 1 वाटी तुरीच्या डाळीचं वरण. तर इथं मी शिजवून घेतलेलं आहे 1 वाटी वरण. तर ते आता पूर्ण आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आपण टाकून घेतोय 1 ग्लास पाणी. तर आता तुम्हाला सांबार क्वांटिटी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता. तर इथं मी पूर्णपणे 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तर आता छान एक अशी उकळी आपण याला घेणार आहोत. तर इथे बघा एक 10 ते 15 मिनिट आपण व्यवस्थित आपल्या सांबारला छान अशी उकळी घेतलेली आहे. तर पूर्ण हे भाज्या आपण यामध्ये ज्या ॲड केलेल्या आहेत त्या शिजून झालेल्या आहेत आपल्या. तर आता यामध्ये सगळ्याच्या शेवटी आपण टाकून घेतो एक 2-3 चमचे गूळ. तर गुळामुळे तिखट आणि गोडपणा छान बनते सांबार. तर गूळ आपल्याला पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर गूळ टाकल्यानंतर परत एकदा आपण याला एक उकळी काढतोय. तर एक उकळी आल्यानंतर यावरती आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर. तर आता यामध्येच आपण टाकून घेतोय थोडीशी कसुरी मेथी. तर कसुरी मेथी टाकल्यामुळे आपलं सांबार अतिशय टेस्टी बनतं आणि खायलाही छान लागतं. तर इथे बघा तयार झालेलं आहे आपलं छान असं सांबार. तर गॅस बंद करतोय आता आपण. तर इथे बघा उडदाची डाळ आपण बारीक करून घेतल्यानंतर जे आपण पीठ भिजण्यासाठी ठेवलेलं होतं ते आपलं भिजून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण टाकतोय चवीनुसार मीठ. तर इथे मी 1-1.5 चमचा मीठ वापरलेलं आहे 2 वाटी डाळीसाठी. तर आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आता आपण मीठ घातल्यानंतर हाताच्या साहाय्याने परत एकदा छान असं हे पीठ फेटळून घेणार आहोत. अगदी हलकंसं बनवून घ्यायचं आहे. तर इथं बघा पाहू शकताय अगदी हलकंसं आपण हे पीठ फेटळून घेतलेलं आहे. तर
इथे बघा तुम्ही पाहू शकताय, आपण पीठ फेटाळून घेतल्यानंतर अगदी पीठ आपलं दुप्पट बनलेलं आहे. तर उडीद वड्याचं पीठ हे फेटाळण्यावरतीच असतं. आपण जितकं छान असं फेटाळून घेऊ तितका छान असा आपला कुरकुरीत आणि सॉफ्ट असा उडीद वडा तयार होतो. तर इथं बघा अगदी मऊसूद असं आपलं हे पीठ सॉफ्ट अगदी बनलेलं आहे. तर आता आपण हे जे वडे बनवून घेणार आहोत. तर इथं बघा आज आपण एक वेगळ्या पद्धतीने साचा न वापरता उडीद वडा करून बघणार आहोत. तर इथं बघा मी एक चमचा घेतलेला आहे. तर त्याला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आणि त्यावरती पिठाचा आपण गोळा ठेवून घेणार आहोत. इथं बघा छान असा आपला उडीद वडा तयार झालेला आहे. ना आपल्याला साच्याची गरज आहे ना काही. या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर अगदी साधा सरळ सोपा उडीद वडा तयार होतो. तर चला आपण आता तेलामध्ये हा सोडून घेणार आहोत. आणि शेपसुद्धा बघा अगदी साच्यासारखाच याला आलेला आहे. तर इथे बघा तेलामध्ये आपण हा उडीद वडा सोडून घेतलेला आहे. आता याच पद्धतीने आपण सगळे वडे बनवून घेणार आहोत आणि यामध्ये सोडून घेणार आहोत. तर अगदी खूप पटकन बनतात, जास्त काही आपल्याला अट्टहास करण्याची याची गरज लागत नाही. तर बघा अजिबात आपल्या चमच्याला सुद्धा हा वडा चिटकला जात नाही. अगदी इझिली बाहेर म्हणजे त्याला साईडला तेलामध्ये साईडला निघत आहे हा वडा. आणि करायला सुद्धा खूप पटपट पटपट बनतात, जास्त काही आपला वेळ लागत नाही. उडीद वडा बनवत असताना तेल जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, मिडियम साईजचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर बघा किती छान असे आपले वडे तेलावरती तरंगलेले आहेत. तर वडा हा क्रिप्सी झालेला आहे. तो कसा ओळखायचा? तर क्रिप्सी झाल्यानंतर वडा अजिबात खाली चिटकत नाही, वरती तेलावरती तरंगतो. तर इथं बघा त्याच पद्धतीने आपला अगदी वडा छान असा तेलावरती तरंगलेला. तर इथे बघा पूर्ण आपले वडे तळून झालेले आहेत आणि कलरसुद्धा याला किती छान असा आलेला आहे. तर आता आपण काढून घेतोय एका डिशमध्ये. टम्म असे अगदी फुगलेले आहेत आपले वडे. तर इथे बघा एका डिशमध्ये मी आपले उडीद वडे, सांबर आणि चटणी घेतलेली आहे. तर ही चटणीची रेसिपी मी तुम्हाला बऱ्याच आपल्या चॅनलवरती रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर छान अशी आपली उडीद वड्याची डिश तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.